संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा साहित्यिकांची चर्चा आहे ना. आदर्श रामदास स्वामी आहेत. खर तर स्वामी हे RSSच्या भट्टीत तयार झालेलं प्रोडक्ट आहे. त्यांना इथल्या बहुजनांची संत परंपराच मुळात मान्य नाही. आणि ग्रंथांच्या दृष्टीने बोलायचं झालं ना तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. आणि गोविंदगिरी महाराजांची खर तर मेंदूची कॅपॅसिटीच मुळात रिमिक्स झालेली असल्यामुळं ती सत्य पचवण्यासाठी दर्जेदार राहिलेली नाही. अहो, ही तीच मंडळी आहे ज्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली. आणि ग्रंथांच्या दृष्टीने बोलायचं झालं ना तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ. ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे. नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे. संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा साहित्यिकांची चर्चा आहे ना. आदर्श रामदास स्वामी आहेत. ग्रंथ नामे दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलला असे विशद भक्ती मार्ग. स्वामी गोविंदगिरी महाराजांनी पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये परत अकलेचे तारे तोडण्याचा कार्यक्रम केला. संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा ही या महाराष्ट्राला देशाला प्रेरणा देणारी आहे. ते साहित्य सर्वोच्च साहित्य नाही. संत एकनाथांनी ज्या पद्धतीचं साहित्य निर्माण केलं, भारुड लिहिली, या महाराष्ट्राचं प्रबोधन केलं, संत परंपरा पुढे घेऊन गेले. गोविंदगिरी महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं किंवा एकनाथ महाराजांचं साहित्य दर्जेदार वाटत नाही, तर त्यांना रामदासांचा दासबोध हा महत्वाचा वाटतो. खर तर स्वामी हे RSSच्या भट्टीत तयार झालेलं प्रोडक्ट आहे. त्यांना इथल्या बहुजनांची संत परंपराच मुळात मान्य नाही. खोटा इतिहास यांच्या डोक्यात मेंदूत हा इतका विखारी पद्धतीनं मिक्स झालेला आहे. आणि गोविंदगिरी महाराजांची खर तर मेंदूची कॅपॅसिटीच मुळात रिमिक्स झालेली असल्यामुळं ती सत्य पचवण्यासाठी दर्जेदार राहिलेली नाही. विद्यापीठामध्ये येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं साहित्य हे संकलित केलं म्हणणं म्हणजे ही वैचारिक दिवाळखोरी आहे. आणि याचा अर्थात गोविंदगिरी महाराजांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हानुकाठी हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी कुणासाठी वाक्य लिहिलं असेल हे मी ज्यावेळेस आठवत होतो, मला आज स्वामी गोविंदगिरी महाराजांचं त्या ठिकाणी वाक्य किंवा त्यांची भूमिका, त्यांचं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. कारण अशीच माणसं संत परंपरेला बदनाम करू पाहतायत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही तुकाराम गाथेला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, अहो ही तीच मंडळी आहे ज्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली. गोविंदगिरी महाराजांसारखी माणसंच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वाईटावर उठली होती. ही त्यावेळेस पण होती आणि आज सुद्धा आहेत. अशा स्वामी गोविंदगिरी महाराजांचा मी एक जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वारकरी म्हणून त्यांच्या वक्तव्याचा स्वामीचा जाहीर निषेध करतो. आणि संभाजी ब्रिगेड अशा महाराजांना वारंवार जर वाचाळवीर म्हणूनच जर चुकीचे वक्तव्य करत असतील, संभाजी ब्रिगेड अशा वक्तव्याचा जाहीर शब्दात निषेध करतच, परंतु परत अशा घटना घडू नये यासाठी या माध्यमातून स्वामींना इशारा सुद्धा देऊ इच्छितो.